नमस्कार मित्र, मी प्रवीण क्षीरसागर आपलं पुनश्च प्रेरणा या उपक्रमात आपलं स्वागत करतो. मित्र हो, प्रेरणा या उपक्रमात आपण नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन पैलू आपण शिकत असतो. आजचा कार्यक्रम आपण एक सुविचार घेऊन आपण सुरू करणार आहोत. असं म्हणतात, एका साधूंनी म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. काय सुंदर संकल्पना, काय सुंदर शुभविचार आहेत. नेहमी घेता घेता कधीतरी तो एक क्षण आपल्या आयुष्यात यावा की आपण सुद्धा दानी बनावं. जे दीन दुबळे आहेत, जे अपंग आहेत, त्यांना आपण नेहमी मदत करता आली पाहिजे. नेहमी आपले हात देणाऱ्याचे असावे. त्यामुळे नेहमी आयुष्यामध्ये आपला आजचा दिवस आपला सर्वांस मंगलकारी जावो. आणि हीच एक प्रार्थना करतो की जे कोणी आज आपल्याला दीनदुबळे, अपंग, हीन दीन, गोर, गरीब असतील, त्यांना मात्र थोडंसं का असेना तुमच्यापासून थोडंसं त्यांना मदत व्हावी आणि थोडंसं आपण दान करायला शिकलं पाहिजे. हा सुविचार घेऊन आज आपण जो विचार करणार आहोत तो एका अतिशय गुणधर्म असलेला चांगला गुणधर्म जो एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा असतो, एका स्थितप्रज्ञ व्यक्तीचा असतो, तो आहे आत्मसंयम, सेल्फ कंट्रोल. आज या सेल्फ कंट्रोलवरती आज आपण बोलणार आहोत. नेहमी जी यशस्वी माणसं असतात, जे स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व असतं, ते नेहमी आपण काल पाहिलं की प्रत्येक भावनांमधून राग, लोभ, मद, मत्सर, हेवा या पाची गुणधर्मातून ते बाहेर आलेले असतात. ते गुणातीत असतात. ते सदा सर्व काळ सुखदुःख, अपमान, मान, सन्मान, प्रतिष्ठा ह्यामधून सर्वातून ते बाहेर आलेले असतात आणि ते डिटॅच झालेले असतात. आणि जिथे ते डिटॅच होतात त्यांच्यामध्ये ते त्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्या कोळ्यासारखं अडकत नाही आणि स्वतःला त्या भावभावनांमधून, त्या भावविश्वांमधून बाहेर ठेवतात. आणि मग हे कसं ठेवतात हा एक प्रश्न येतो. ते आहे आत्मसंयम, सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल म्हटलं की संयम आला. आता आत्मसंयम करायचा तर हे फार फार कठीण काम आहे. हे कठीण याच्यासाठी आहे कारण हे जे आत्मसंयमन आहे ते अंतर्मनात होत असतं आणि त्याचे जे परिणाम आहेत ते बाह्य स्वरूपात आपल्याला व्यक्तिमत्वामध्ये उमटत असतात. आत्मसंयमन करताना ही फार कठीण गोष्ट ह्यासाठी वाटते कारण सहसा आपण पाहतो की आपल्या आयुष्यामध्ये जर कोणी आपल्याला सांगितलं की हे तू अमुक अमुक कर, हे तमुक तमुक कर, तू या वाटेने जा, तू असा वाग, तसा वाग, अतिशय आपल्याला आज्ञा देत असतात. आणि आपलं मन जे असतं ते स्वैरसंचारी असतं. आपल्याला नेहमी स्वातंत्र्य लागतं, फ्रीडम लागतं. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचे विचारांनी जगायला तिला आवडतं. जसं आपल्याला आपल्या घरात आपले कुटुंबीय, समाजामध्ये लोक ही आपल्याला सांगत असतात की तू कसं वागायचं. आता बंधन ही अशी गोष्ट आहे की बंधन कोणालाच आवडत नसतं. प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य असावं लागतं, सेल्फ रिस्पेक्ट लागतो, नाही का? तर अशा वेळेला जर आपल्याला लोकांनी आपल्याला नियंत्रित केलेलं, लोकांनी आपल्याला बंधनात घेतलेलं आपल्याला आवडत नाही, तर मग प्रयत्न करा आणि विचार करा की स्वतःचं मन हे कसं आपण नियंत्रणात आणू शकतो. हे नियंत्रणात आपण आणू शकतो का? जसं ज्या वेळेला चक्रीवादळ येतं, मोठं भव्य दिव्य, जसं आता आज यावेळेला गुजरातमध्ये आपण चक्रीवादळ पाहिलं, आपण टी व्हीवरती पण पाहिलं ते चक्रीवादळ. कल्पना करा, ते चक्रीवादळ जे येतं त्याला आपण शांत करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे का? अशी कोणती शक्ती आपण वापरू शकतो? चक्रीवादळाला शांत करता येतं का? समुद्राच्या लाटांना आपण रोखू शकतो का? सूर्याच्या किरणांना आपण थांबवू शकतो का? नाही ना. तसंच मनावरती नियंत्रण करणं ही पण अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि इथेच माणूस आपल्याला आपण काय करतो हे कळत नसल्यामुळे आपलं मन, बुद्धी भ्रष्ट होते. आणि तेव्हा इथे भगवद्गीतेमध्ये भगवंत कृष्ण आपल्या सहाय्यास येतात आणि त्यांनी तर 6वा अध्याय हा फक्त केवळ आणि केवळ आत्मसंयम यावरती सांगितला आहे.
म्हणजे याचं वैशिष्ट्य याच्यावरून लक्षात ठेवा की 18 अध्यायांमध्ये एक अध्याय नुसता आत्मसंयम याचा आहे, सेल्फ कंट्रोल याचा आहे. तेव्हा आज आपण आणखीन डिटेलमध्ये जाणून घेऊ की सेल्फ कंट्रोल आपले भगवान श्रीकृष्ण, आत्मसंयम हे कसं करायचं हे भगवान श्रीकृष्ण आपल्यास कसं सांगतात. कृपया करून आपल्यास नम्र विनंती आहे की हे नुसतं प्रवचन ऐकून हे सोडून देत जाऊ नका. हे जे तत्त्व मी सांगतो आहे ते तत्त्व आपल्या दैनंदिन उपक्रमामध्ये, कार्यक्रमात आपल्याला आत्मसात करायचं आहे आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये ह्या सर्व गोष्टी आणायच्या आहेत. तेव्हा कुठे आपलं आयुष्य सुखकारक, समाधानकारक, शांतीपूर्वक आणि यशस्वी होईल. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे, जेव्हा अर्जुनाने त्याला प्रश्न विचारला की मी जो आहे हा जो माझा क्षत्रिय धर्म आहे ह्यातला तर मला स्वतःला नियमन करणं हे तर मला जमणार नाही, की मी मुक्त योद्धा आहे, जे मनात येतो, जे मला पटतं ते मी ते करतो, असे माझे गुणधर्म आहेत. तर हे कृष्णा तू मला सांग की हे माझ्याकडून आत्मसंयमन कसं होईल, मला तर ते अशक्य वाटतं आहे. त्याला कृष्णांनी सांगितलं की सर्व सहज आणि शक्य आहे. केवळ आणि केवळ कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करशील, सतत त्याचा प्रयत्न असेल आणि केवळ अभ्यासाने आणि ध्यानयोगाने हे सहज शक्य आहे. मनावरती नियंत्रण करणं हे स्वतः सहज शक्य आहे आणि ते इतकं सुंदर आणि इतकं सोप्या रीतीने तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. जर तुम्हाला असं म्हणतात की जर तुम्हाला सज्जन लोकांची संगत करायची असेल किंवा तुम्हाला सज्जन भक्त किंवा चांगले व्यक्तिमत्व बनवायचं असेल तर तुम्हाला फक्त घेऊन जायचं आहे तुम्हाला जिथे सज्जन लोकांची वस्ती आहे, जिथे सज्जन लोक राहतात ना त्या ठिकाणी तिथे फक्त आपल्याला जाऊन आपलं घरकुल बांधावं लागेल. मग आपण सुद्धा त्यांच्यासारखे सज्जन बनू शकतो. तसंच ह्या इथे ध्यानयोग केल्याने कर्मयोगी कर्ममार्ग शिकतो आणि ज्ञानयोगी ज्ञानमार्ग शिकतो. तर अशा ठिकाणी आपल्याला ध्यानाच्या ठिकाणी आपल्याला घेऊन जावं लागेल का, आणि एकदा का आपण तिकडे नेण्यात आपण स्वतःला जर यश मिळवलं तर आपल्याला सहज सोप्या सर्व गोष्टी होत जातील. ध्यानाने सर्व गोष्टी सहज शक्य होतात. ध्यान केल्याने मन एकाग्र होतं आणि ज्याला मन एकाग्र होतं ते त्यापासून शरीरापासून ते वेगळं होतं आणि ज्या मनाच्या स्थितीपासून मनसुद्धा त्याच्यापासून डिटॅच होतं आणि जिथे मन डिटॅच होतं तिथे बुद्धी निर्माण होते आणि जिथे बुद्धी जिथे बुद्धी स्थिर होते त्या ठिकाणी एक आत्मज्योत पेटते, प्रकाश आहे. तिचा जो प्रकाशमान करण्याची जी क्षमता आहे ती वाढीस लागते आणि ती सर्व ठिकाणी एक समान पसरते. ज्या वेळेला ती ज्योती आपल्यामध्ये प्रकट होईल त्यावेळेला आपण हे सदैव प्रत्येक क्षणी आपण जे कर्म करू ती कर्म आपली निष्काम असतील. त्या यशस्वी माणसांसारखं. यशस्वी माणसं समदुःख असो किंवा सुखदुःख असो, मान अपमान असो, या सर्व ठिकाणी स्वतःला ते समत्व बुद्धीने स्वतःला समजून घेतात आणि तसे ते वागतात. जसं महाभारतामध्ये आपण जो अर्जुनाचा रथ पाहिला, दिग्विजयी रथ जो आपण पाहिला, जो त्याला इंद्राने दिला होता युद्धामध्ये, त्यावेळेला त्या रथाचं जे वर्णन केलेलं आहे ते रथ असा होता की 5 शुभ्र अश्व घोड्यांनी त्याला बांधलं होतं. त्या 5 शुभ्र अश्व घोडे होते, त्यांना गती विजेच्या समान होती. ते जशी सारथी होता त्या सारथीच्या मनोवेगाची जी गती होती त्याप्रमाणे ते तिथे पोचू शकत होते. असे ते शुभ्र 5 अश्व त्या रथाला होते. त्याला जे लगाम होते, त्याला जी सारथीची जागा होती, जिथे आतमध्ये संपूर्णपणे जो योद्धा बसण्याचं जे स्थान होतं आणि त्याला सर्वात वरती तो रथ बांधला होता आणि त्या रथाच्या वरती जो झेंडा होता त्या झेंडावरती साक्षात हनुमान शक्ती स्वरूपाने विराजमान होते. असं हे रथाचं वर्णन आहे. तर आपण एक गोष्ट त्या रथातून आपण जाणली पाहिजे, हे प्रतिकात्मक स्वरूप मी तुम्हाला सांगतो आहे. हे जे 5 अश्व आहेत ना ते शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श याचे आहेत. पंचकर्मेंद्रियांचं ते प्रतीक आहे ते 5 अश्व. त्याचा जो लगाम होता ते लगाम प्रतीक आहे मनाचं. जिथे सारथी बसलेला असतो ते जिथे भगवान श्रीकृष्ण येऊन विराजमान झाले, ते भगवान जिथे विश्व झाले ते आहे सुपर इंटेलिजन्स, ती आहे बुद्धी.
आणि त्याच्यावरती जे आहे तो आहे आत्मा अर्जुन स्वरूपी. असं हे रथाचं जे आपण प्रतिकात्मक रूप पाहिलं, त्या रूपामध्ये एक जरी पाहिलं की जो सारथी असतो तो आहे भगवान श्रीकृष्ण, तसंच आपणसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ईश्वराला आपण आपल्या प्रत्येक कर्मामध्ये सारथीपणाने त्याला आपण समोर ठेवावं आणि ईश्वर चरणांना साक्षात दंडवत करून आयुष्यामध्ये नेहमी आपलं कल्याण करावं. कारण जिथे ईश्वराचं स्थान नाही, जिथे कर्मांना ईश्वराची जोड नाही, तिथे निष्काम कर्म कधी होत नाही. आणि जिथे निष्काम कर्म होत नाही तिथे ते फळ आणि यशस्वरूपी जे फळ आहे ते आपल्याला मिळू शकत नाही. धर्म तिथेच असतो जिथे ईश्वराचं स्थान आहे. म्हणून ध्यान करताना ज्या वेळेला ध्यानामध्ये ज्योतिष स्वरूपात जिथे परमात्मा त्यामध्ये प्रकट होतो, त्या प्रकट एकदा झाल्यानंतर हे सर्व विश्व आहे हे ज्ञानमय होतं आपलं आणि आपण सुदृढ तर बनतोच, आपण निरोगी बनतो आणि आपले विचार हे शुद्ध भाव असतो. ज्याच्या मनात ज्याच्या बुद्धीमध्ये शुद्ध भाव शुद्ध अंतर असेल तो चांगले विचार करू शकतो. ईश्वराच्या दृष्टीमध्ये आपली सृष्टी असली पाहिजे की मग प्रत्येक क्षण हा शुभ असतो. अशुभ तिकडे प्रकट होऊच शकत नाही, भूतपिशाच तिकडे येऊच शकत नाही. आणि मग जिथे चांगले विचार आहेत ना, जिथे चांगली स्थिर बुद्धी आहे, त्या स्थिर बुद्धीमध्ये ध्यान पण खूप चांगल्या प्रकारे होतं आणि आपण आपल्या मनावरती नियंत्रण आणू शकतो. मनावरती नियंत्रण आणण्यासाठी एक गोष्ट मात्र त्याला आणखीन एकाची जोड असली पाहिजे, ते आहे सेल्फ डिसिप्लिन. आणि दुसरी गोष्ट आहे ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला ॲक्सेप्ट केली पाहिजे की माझं मन चंचल आहे, हे ॲक्सेप्टन्स पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे सेल्फ डिसिप्लिन असलं पाहिजे. जी यशस्वी माणसं असतात, एकदा का ती गोष्ट कोणती त्यांनी ठरवली, एकदा का त्यांनी तो गोष्टीचा सारासार केला तर ते त्या ध्येयामध्ये परत कधी उलगडत नाही स्वतःला. ते ध्येय ते बाजूला ठेवतात आणि ते कर्मांवरती जास्त विश्वास ठेवतात. कर्मयोगी चांगल्या प्रकारे जाणत असतात की ह्या कर्माचे 3 भाग असतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. सर्वप्रथम उत्पत्ती होते, मनामध्ये विचार प्रकट होतात, ते स्थिर होतात आणि ते स्थिर झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्थिती प्राप्त होते आणि त्या स्थितीमध्ये कर्म होतात आणि घटना घडतो, आपण कोणतंही कार्य साधतो आणि ते कार्य शेवटी त्याला अंत पण आहे. पण ते जे विद्वान माणसं असतात ते जिथे ते पहिलं कर्म संपायला येतं तिथेच ते दुसरं कर्म सुरू करतात. विचार करण्याला बुद्धीला ते वाव देत नाही, मनाला ते नियंत्रण करतात, ते मन दुसरीकडे भरकटून देत नाही. एक कर्म संपायला आलं की ते लगेच दुसरं कर्म करतात. असे हे क्रमाक्रमाने कर्म करत राहतात. समुद्राच्या एका लाटेमागून एक लाट, तसंच एका कर्मामागून दुसरं कर्म प्रयत्नशील राहतात आणि सतत त्यांचा अभ्यास चालू असतो. अभ्यास करत करत हे कर्म ते करत असतात आणि म्हणूनच ते यशस्वी होतात. तेव्हा मित्रांनो, आज आपण जाणून घेतलेलं आहे की सेल्फ कंट्रोल, आत्मसंयम कसा करायचा, त्याला लागणारे जे गुण आहेत ते आपल्या स्वरूपामध्ये कसे आणायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खूप सहज आणि सोपं आहे. एक छोटंसं उदाहरण देऊन आपली रजा घेतो, जे आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण सर्वजण ते वापर करतो आणि सर्वजण आपण त्याचं पाहणी करत असतो, निरीक्षण करतो. मित्रांनो, आपण ज्यावेळेला बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो त्याला घरामध्ये सगळा अंधकार असतो आणि ज्या वेळेला वस्तू असतात घरातल्या त्या जिथल्या तिथेच असतात. पण ज्यावेळेला आपण दरवाजा उघडतो, घराचे दरवाजा उघडतो, त्याला संपूर्ण काळोख असतो आणि ज्यावेळेला तो काळोख असतो तो फक्त आपला हात सहज एका बटनावरती जातो आणि बटन ते आपण ऑन करतो, लगेच ट्यूबलाईट पेटते, प्रकाशमय होतो आणि लगेच अंधार पळून सर्व गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दिसू लागतात. तसंच काहीसं आपल्या मनाचं सुद्धा आहे. ज्या वेळेला मनाचा जो अंधकार असतो त्या अंधकाराला तुम्हाला फक्त एकच बटन दाबायचं आहे, ते म्हणजे ध्यानयोगाचं. ते एकदा दाबलं की सर्व प्रकाशमान आणि प्रकाशमान असतं. सर्व तुमचे मनाचे जे पैलू आहेत ते स्पष्टपणे तुम्हाला दिसू शकतात आणि मग काय योग्य आणि काय अयोग्य हे विवेकबुद्धीने आपण सहजपणे साध्य करू शकतो. मित्रांनो, हे खूप सहज आहे. माझा प्रयत्न तोच असतो की तुम्हाला ते सर्व सहजपणे कळावं आणि ते आत्मसात करताना फार सोपं जावं. निसर्गामध्ये सर्व गोष्टी आहेत आणि त्या सहज आणि सुंदर आहेत. त्यांच्या ज्या लीला आहेत निसर्गामध्ये, त्याच लीला आपल्या अंतर्मनापणे पण आहेत. म्हणून
हे सर्व गोष्टी आपण त्या समजून घ्याव्यात, आपण त्या आत्मसात कराव्या आणि त्या आपण उपयोगात अंमलात आणाव्या. एवढीच माझी एक विनंती आहे आणि एवढं सांगून आज मी आपली रजा घेतो. पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत एका नवीन उपक्रमामध्ये. पुन्हा आपण समुद्रामध्ये उडी मारणार आहोत आणि एक मोती बाहेर काढणार आहोत आणि त्या गुणधर्माचे वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपली पर्सनॅलिटी ही फार सुंदरपणे प्रकट होईल. नमस्कार.